कारवाईवर नेत्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही पाहूयात। त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टरमाइंड नावाचा खंडणीखोर बसलेला आहे जेलमध्ये त्याला त्याच्यात घेतला पाहिजे। त्याचे सीडीआर तुमच्याकडे आहेत, पोलीस यंत्रणा सुद्धा, मायबाप पोलीस यंत्रणा, माझी विनंती आहे पहिल्या क्षणाला 2 आरोपी पकडले गेले, त्या 2 आरोपींनी तुम्ही मोबाईल त्याच्याजवळ सापडले, तुम्ही त्या 2 आरोपीचे मोबाईल कधी कुठे मीडियाला सांगितले नाहीत। सॅम्पल तुम्हाला तपासण्यासाठी 34 दिवस लागत असले तर किती फास्ट यंत्रणा आहे म्हणलं पाहिजे। आम्ही जन आक्रोश मोर्चा काढतोय, एवढ्या ताकदीने सरकारच्या या यंत्रणेच्या विरुद्ध रोष व्यक्त करतोय, तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला बेदखल करण्याचं काम जरी सरकार करत असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। वाल्मिक कराडला अजून आरोपीच केलेलं आणि कुटुंबाने FIR मध्ये नाव दिलेलं आहे। वाल्मिक कराड यांचं नाव, ह्याचं नाव कुटुंबाने दिलेलं आहे। मला हे समजत नाहीये की ह्या प्रकरणामध्ये एवढी गुप्तता, एवढी लपवालपी पोलीस का करतायत? जेव्हा जेव्हा बहुचर्चित हत्या किंवा बहुचर्चित एखादी गोष्ट उघडकीस येते आणि पोलीस तपास करतात तेव्हा 24 तासात किंवा 48 तासात एकदा तरी प्रेस ब्रीफिंग होतं आणि प्रेसला सांगितलं जातं की हे चालू आहे, ते चालू आहे, असं झालंय, तसं झालंय। ह्याच्यात काही कळायलाच मार्ग नाही। का लपवतोय पोलीस? काय लपवण्यासारखं काय ह्याच्यात? डाव साधला जातोय, लांबवलं जात आहे, म्हणजे विसरतील लोक आणि मग आपल्या पाहिजे तसं आपण ही केस वळवून घेऊया। फार मोठं प्रकरण आहे। माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे। हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल? जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय? ही सगळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची जबाबदारी आहे की तरी महाराष्ट्रातले खंडणीखोर ज्या ज्या ठिकाणी असतील सगळ्यांना मोडून काढलं पाहिजे आणि सरकार कडक भूमिका घेणार हे दिसलं पाहिजे। आज त्या ठिकाणी जी एका व्यक्तीची हत्या झालेली आहे तर इतकं गंभीर प्रकरण आहे आणि सरकार ते दडपण्याचा प्रयत्न करतं।